नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणमध्ये 70 कोटींच्या बनावट कंत्राटांचा घोटाळा, मुख्य आरोपी अटकेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीदरम्यान मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला असून अभिषेक संजय झेरे या मुख्य संशयित आरोपीला नाशिक पोलिसांनी ठाण्यातून अटक केली आहे. आरोपीने बनावट सरकारी कागदपत्रे, शिक्के आणि डिजिटल स्वाक्षऱ्यांचा वापर करून तब्बल 70 कोटी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डर तयार केल्याचा आरोप आहे. घोटाळ्याची पद्धत तपासानुसार आरोपीने डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या नावाने बनावट डिजिटल स्वाक्षरी तयार केली. तसेच सरकारी शिक्के आणि अधिकृत पत्रव्यवहार यासारखे दिसणारे दस्तऐवज बनवून कुंभमेळ्याशी संबंधित विविध प्रकल्पांसाठी खोटे कार्यारंभ आदेश जारी करण्यात आले. या बनावट आदेशांमध्ये 35 कोटी रुपये किमतीचे CCTV सर्वेक्षण आणि देखभाल काम, 35 कोटी रुपये किमतीचे कृत्रिम बुद्धिमत्ता AI आधारित सुरक्षा यंत्रणा अशा एकूण 70 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा समावेश होता. 4 कोटी रुपयांची स्वतंत्र फसवणूक. पोलीस तपासात आणखी 2 बनावट वर्क ऑर्डर समोर आले. त्यामध्ये 300 ट्रॅफिक वॉर्डन्स नियुक्तीसाठी सुमारे 2 कोटी 2 लाख रुपये, त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय हस्तांतरण नूतनीकरणासाठी सुमारे 1 कोटी 7 लाख रुपये अशा जवळपास 4 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा समावेश असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. काही संबंधित व्यक्तींनी वर्क ऑर्डरची पडताळणी करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधला. त्यावेळी कागदपत्रांवरील स्वाक्षरी अधिकृत नसल्याचं निदर्शनास आले. स्वतः डॉक्टर गेडाम यांनी संबंधित स्वाक्षरी आणि आदेश बनावट असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांत्रिक तपासातून आरोपीपर्यंत पोहोचवण्यात यश आलंय. या प्रकरणासोबतच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीतील रिंग रोड प्रकल्पातही वाद निर्माण झाला आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी काही व्यक्तींनी आधी जमीन खरेदी करून नंतर अल्पावधीत रस्त्याचा मार्ग बदलण्यात आल्याचा आरोप केला आहे. या आरोपांबाबत स्वतंत्र चौकशीची मागणी होत असून प्रशासनाकडून अधिकृत तपासाची अपेक्षा व्यक्त केली जाते. या दाव्यांवर अद्याप अधिकृत निष्कर्ष समोर आलेले नाहीत. तपास सुरू. पोलिसांनी आरोपी विरोधात फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे, इलेक्ट्रॉनिक नोंदीची बनावट निर्मिती आणि बनावट दस्तऐवज यांचा वापर यासारख्या गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल केलेत. या प्रकरणात आणखीन काही सहकारी किंवा लाभार्थी आहेत का याचाही शोध घेतला जातो आहे. या घोटाळ्यामागे आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या निविदा प्रक्रिया, प्रकल्प मंजुरी, प्रशासकीय सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून राज्य प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.